आपण सध्या सांगली तासगाव रोडवर असणाऱ्या या उड्डाणपुलावरती आहोत। या उड्डाणपुलाचं लोकार्पण नुकतंच गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेलं आहे आणि असं असतानाही या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। आपण या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना विचारणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया याबाबत नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर एक प्रवासी आहेत जे या रस्त्यावरून कायम प्रवास करत आहेत। नक्की नुकतंच या पुलाचं उद्घाटन झालं, एक वर्षभर पण झालेलं आहे, तरी सुद्धा खड्डे सगळ्या रस्त्यावर खड्डे आहेत। नाही साहेब, तुमचं मनपूर्वक अभिनंदन पहिल्यांदा, की तुमचं आभार मानले पाहिजे, धन्यवाद। या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे। प्रथमतः निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे। रस्ता झाल्या झाल्या अनेक खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत। या खड्ड्यातनं प्रवास करावा लागतोय। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे, हाच पहिला प्रश्न पडला आहे। आणि या रस्त्यांवरती धडकून कोण मेल्यानंतर तुम्ही डोळे उघडणार आहे का? नागरिकांनी आंदोलन प्रश्न ऐरणीवर आणल्यावरच तुम्ही रस्ता करणार आहे? या रस्त्यांवरती साहेब, चिंतामणीनगर रस्त्यांवरती एकही लाईट नाही आहे, स्ट्रीट लाईट नाही, अंधारातनं प्रवास करावा लागतोय। आणि पाण्यात सगळं पाणी आमच्या अंगावर उडते ते सगळं पाणी। आणि पहिल्यांदा यांचा निषेध केला पाहिजे। निषेध करेल तितकंच कमी आहे। घरपट्टी वाढवून ठेवलंय, अ वर्गाची घरपट्टी ड वर्गाला लागू केल्या। काय तुम्ही सुविधा देताय साहेब, हे पहिल्यांदा सांगा तुम्ही। एक आता इथून सुरुवात केली की पूर्ण कॉलेज कॉर्नर पर्यंत सगळे खड्डे रस्ते, सगळे गल्ली बोळात सुद्धा खड्डे रस्ते झालेले आहेत। काय किती दिवस अजून सहन करायचं आम्ही? ही महानगरपालिका आहे का नगरपालिका, हेच प्रश्न पडलाय आम्हाला। खरं तर आम्ही मतदान का करायचं? तुम्ही सोय सुविधा देणार नसाल, सार्वजनिक मूलभूत सुविधा तुम्ही देणार नसाल, तर तुम्हाला मतदान करून काय उपयोग आहे सांगा की? महिलांना याच बायपासच्या चौकामध्ये आमच्या डोळ्यासमोर कितीतरी महिला पडलेल्या आहेत। मुली या रस्त्यांवरून ये जा करत असतात, ते आमच्या समोर डोळ्यासमोर कितीतरी अपघात झालेले आहेत। या ॲम्ब्युलन्स रुग्णांना या खड्ड्यातनं रुग्णांना सुद्धा घेऊन जाताना रुग्ण दगावत आहेत। ही अडचण आमची झालेली आहे। काय करायचं सांगा साहेब? घरपट्टी वाढवायला येते तुम्हाला, पण सोयी सुविधा देता येत नाहीत। हे जनतेला लुटायचं बंद करा, हे एवढंच माझं म्हणणं आहे। याचबरोबर आणखी नागरिक आपल्याबरोबर आहेत आणि काही प्रवासी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणारच आहोत, कारण अनेक लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया या निमित्तानं येत आहेत। कारण त्यांना ज्या सोयी सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्या दिल्या जात नाहीत, अशा तऱ्हेची भूमिका आपल्या व्यक्त होते। आणि अनेक प्रवासी सध्या या पुलावरून येत असतात, विट्यापर्यंत जाणारे, विट्याच्या पलीकडं जाणारे अनेक प्रवासी या पुलावरून आपला प्रवास करत आहेत। पण तरीसुद्धा त्या पुलावरील खड्डे, हे पूल नवीन असतानाही या पुलावर अजून कुठल्याही प्रकारची स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही। आपण बघू शकता, गेले वर्ष, 1.5-2 वर्ष झालं हे पूल तयार होऊन झालेला आहे। यावरून प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे, परंतु रात्री या ठिकाणी पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य असतंय आणि एकही स्ट्रीट लाईट या ठिकाणी झालेली नाही। अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे आणि तरीसुद्धा प्रशासन कुठंतरी गांधारीची भूमिका घेऊन डोळ्यावर पट्टी बांधून बसले की काय, अशा तऱ्हेचा सवालही नागरिकांमधून व्यक्त होताना दिसतोय। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली। खड्डे पडलेले आहेत आणि वर्षभर रस्ता योग खराब झालेला आहे आणि पुलाचं काम करून कमीत कमी झालं एक वर्ष झालं, एक वर्ष पण पूर्ण झालं नाही, त्यामुळे खड्डे भरपूर पडलेले आहेत। आणि लाईटची व्यवस्था पाहिजे, कलर नाही, काय नाही, मग नेमकं पोल कसला बांधलेला आहे? आता तुम्ही रिक्षा चालवताय, अनेक वेळा या रस्त्यावरून चालत असाल, काही नेमकी अडचण येते प्रवास करताना? अंधार तर भरपूर असतो आणि गर्दी भरपूर असते आणि त्यामुळे खड्ड्यात लई त्रास होतो, लई मुली त्रास। ती कशाबद्दल सर? खड्डे दुरुस्त करावी ही मागणी आहे। खड्डे काय काय झालं? खड्डे कसं सांगायला? खड्ड्यात काही संबंध आहे? खड्ड्यात काही संबंध येत नाही, फक्त पूल बांधून झालं किती दिवस, कारण की पूल आपल्याला पाहिजे ना महत्वाचं, मग खड्ड्यात काही संबंध येत नाही। बरं, पूल बांधून झालं किती वर्ष? आज पूल तुम्ही वसडलेलं ही बांधले, पूल बांधले, जाऊन बघून या काय पूल बांधले, ह्याला काय आहे का? लाईट तर आहे का? ह्याला
मेन म्हणजे सांगली जिल्ह्याला खंबीर नेता कोण नाही. माझे नाव शिवते शिवशंकर विभूते. मी आता 8वीत शिकतो आणि सांगली हायस्कूलमध्ये शिकतोय. आणि रस्त्याचं जरा काम म्हणजे असं अडचणीत आहे. आणि मी तर किती वेळ सायकलनं जातोय सांगली हायस्कूलला. आणि सांगली हायस्कूलला जाता जाता मी तर दोन तीनदा इथंच पडलोय. आणि खड्डे जास्त असल्यामुळं माझे मित्र पण एकाचा हात मोडला आणि एकाचं इथं गुडघ्याला जरा लागलेला आहे. मग त्यामुळं जरा रस्त्याची नीट हे करावी, त्यामुळे दुरुस्ती करावी एवढीच मी विनंती. नमस्कार, मी सौ संजीवनी कुलकर्णी. सध्या गाडी चालवत असताना सुद्धा रस्त्याची अवस्था आम्ही पाहतोय. आणि मुख्य म्हणजे काय तर खड्ड्यात पाणी ज्या वेळेला असतं त्यावेळेला गाडी चालवताना इतका त्रास होतोय की त्या खड्ड्यात पडलं तर आणि पुन्हा शारीरिक वेदना आहेत. आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ॲक्च्युली हाडांचे वगैरे सगळे पाठीचे रोग तर आम्हाला होतातच, चालूच आहे. दवाखान्याला पैसा आणि प्लस जाताना धाकधूक, जीव मुठीत धरून जायचं. थोडंसं प्रशासनानं याकडं जरा जास्त लक्ष दिलं, लवकरात लवकर दिलं तर खूप बरं होईल अशी विनंती आहे.